जालना शहरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं तुफान हजेरी लावली। पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला। आज सकाळपासून जिल्ह्यात दमट वातावरण होतं, मात्र पावसानं शहरात हजेरी लावली, त्यामुळे वातावरणामध्ये काहीसा गारवा आता निर्माण झालाय। आपण पाहू शकतो या ठिकाणी चांगला पाऊस बरसलेला आहे, त्यामुळे वातावरणामध्ये काहीसा गारवा निर्माण झालाय। गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा लागलेली होती आणि अखेर आता पाऊस आल्यानं नागरिकांनी समाधान देखील व्यक्त केलेलं आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये देखील आज दुपारपासून सर्वदूर पाऊस झालेला आहे। चांदवड तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाला, तर भाटगावच्या प्राथमिक शाळेच्या आवारामध्ये थेट या पावसानं पाणी साचलं। विद्यार्थ्यांना पाण्यातूनच बाहेर पडण्याची वेळ ओढावली, त्यामुळे पहिल्याच पावसामध्ये तारांबळ उडाली आहे। अकोला जिल्ह्यासह गोंदियामध्ये देखील दमदार पावसानं एंट्री लावलेली आहे। तर आता अकोल्याच्या पातूर तालुक्यातील आलेगाव परिसरामध्ये तुफान पाऊस झालाय। गोंदियामध्ये दुपारनंतर पावसानं हजेरी लावली, तर उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला। ही दोन्ही दृश्य बघा। अकोल्याच्या पातूरमधील आलेगावात जोरदार पाऊस झाला, मात्र या पहिल्याच पावसामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलं। दुसरीकडे गोंदियामध्ये दुपारनंतर पावसानं चांगली हजेरी लावली। नाशिकच्या लासलगावमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस झालेला आहे। विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसलेला आहे। मुसळधार पावसानं हजेरी लावली। नाशिक लासलगावमध्ये हा पाऊस झालेला आहे। इगतपुरी शहर आणि परिसरामध्ये पावसानं हजेरी लावली आहे। विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली, परंतु अजूनही शेतकऱ्यांना मुबलक पावसाची आणि पाण्याची अपेक्षा आहे।